हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार. तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण. तर बघा मैत्रिणींनो, आज होतं धनतेरस आहे. मग धनतेरस पण होता आणि त्यातल्या त्यात माझा प्रदोष पण होता. मग मी सगळ्यात आधी संध्याकाळ झाल्यानंतर बाहेर रांगोळी वगैरे झाली आणि मग रांगोळी वगैरे काढल्यानंतर मी मंदिरात जाऊन आली. मग मंदिरातून पूजा वगैरे करून आली, कारण प्रदोष असल्यामुळे मला संध्याकाळी जावंच लागणार होतं. मग म्हणून मी सकाळी पण गेली होती आणि संध्याकाळी पण पूजेला वगैरे गेले आणि प्रदोषची कथा पण ही वाचली मंदिरातच. मग तिकडून घरी आल्यानंतर लगेचच मी धनतेरसची तयारी केली. मग धनतेरसची तयारी आपण आता पाटावर आपण लाल मदरा वगैरे अंथरून घ्यायचा, धन्वंतरीचा फोटो वगैरे. परत आपल्याला जे जे धनतेरसच्या दिवशी पूजायचं असतं ते वस्तू आपण व्यवस्थित प्रकारे अशा मांडून घ्यायच्या आहेत. मग म्हटलं मग माझा प्रदोष पण होता. मग म्हटलं चल सगळ्यात आधी मी रांगोळी वगैरे दुपारीच काढून घेतलं होतं आणि मेन म्हणजे मी रांगोळीचं काढताना वगैरे पण शूट करणार होती, पण काही होत नाही पॉसिबल सगळ्या गोष्टी, म्हणून जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी शूट करते आणि मग ब्लॉग हा एडिटिंग वगैरे करून टाकते. तर मग मी आता मग म्हटलं चल लवकर रांगोळी वगैरे काढून घेते, कारण मला मंदिरात पण जायचं होतं आणि तिथून आल्यानंतर पूजा पण मांडायची होती आणि त्याच्यानंतर आपल्याला परत रात्रीचा स्वयंपाक वगैरे असतो. मग मी मंदिरातून आल्यानंतर फटाफट पूजा मांडली आणि जो आपलं चौरंग होतं त्याच्यासमोर पण मला रांगोळी वगैरे काढायची होती. मग मी आता रांगोळी काढून घेते म्हटलं आणि मग रांगोळी वगैरे काढली की मग सोबत जोडीने बसून पूजा वगैरे करून घेऊ म्हटलं. मग मी आता फटाफट अशी रांगोळी पण काढून घेतली आणि पाटावर सगळं आपण मांडणी वगैरे व्यवस्थित करून घ्यायची. गोड वस्तू म्हणून आम्ही बर्फी वगैरे आणि मिठाई वगैरे असं ठेवलेलं होतं आणि आपण जे 5 धान्य असतात ते 5 धान्य पण ठेवले. परत गूळ आणि धना पण ठेवलेला आहे आणि आपल्या घरात जर काही सोन्याची वस्तू असली ती सोन्याची वस्तू पण ठेवायची आहे. सोने, चांदी आणि थोडेफार पैसे असतात त्यांची पण पूजा करावी लागते लक्ष्मीची. तर मग आता पूजा मांडल्यानंतर रांगोळी वगैरे झाली मग आता संध्याकाळ झालेली होती. मग म्हटलं चला आता संध्याकाळ झालेली आहे तर सगळ्यात आधी बाहेर पणती वगैरे लावून देते आणि मग नंतर पूजा वगैरे करून घेऊ म्हटलं. मग देवाजवळ पण दिवे वगैरे लावले आणि बाहेरची पण पणत्यांची तयारी करून घेतली आणि बाहेर पण पणत्या वगैरे लावून दिल्या, जेणेकरून मग पूजेला जर वेळ झाला तर मग पणत्या लावायला उशीर नको आणि नाही म्हणत तरी पण उशीर झालेलाच होता. मग म्हटलं चला आता अंधार पडलेलाच आहे तर पणत्या पण लावून देते लगेचच. तर हे पहा अशा प्रकारे घराला लायटिंग वगैरे लावलेली होती आणि या पणत्या पण लावलेल्या होत्या आणि अशी रांगोळी काढलेली होती मी धनतेरसच्या दिवशी. आणि मग आता पणत्या वगैरे लावल्या तर मग मी तुम्हाला थोडं शूट दाखवलं आहे की मी पूजाची मांडणी वगैरे कशी केलेली आहे आणि हे जे पुढे पणत्या वगैरे लावलं हे थोडंसं पुढचं शूट केलेला होता मी. तर मग हे पहा आता तुम्ही बघणारच माझी मांडणी वगैरे सगळी व्यवस्थित झालेली आहे. हे आमचं देवघर आहे. मग इथं पण सकाळीच आपली देवपूजा वगैरे झालेली असते, रांगोळी वगैरे झाली आणि ही मांडणी वगैरे पण व्यवस्थित अशी झालेली आहे. मग आता ते पाटावरचे दिवे वगैरे लावले आणि आता लगेचच मग दिवे वगैरे लावल्यानंतर पूजा करायची होती. मग आता मिस्टर आणि आम्ही सोबत बसून जोडीने पूजा वगैरे करून घेतली. मग आता आपल्याला जे जे पाटावर मांडलेलं असं साहित्य त्यांची सगळ्यांची पूजा वगैरे ही करावी लागत असते हळदी कुंकूने. आणि मग सगळ्यांची पूजा वगैरे केल्यानंतर आपण आरती वगैरे ही करत असतो. तर मग आता सोबत आम्ही पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि मग पूजा वगैरे झाली की मग आरती करणार होतो. मग आता पूजा करत होतो मिस्टर आणि मी. मग म्हटलं चला आता मी पण पूजा करून घेतली नंतर मिस्टरांची पूजा झाल्यानंतर आणि मग आता आरती वगैरे करून घेऊ म्हटलं. तरी पण आम्ही फटाफट आवरून घेतलं, तरी पण 7-7:30 वाजून गेले होते पूजेला. नाही म्हणत तरी खूप उशीर लागूनच जातो आणि वेळ पण तेव्हाच होऊन जाते. मग आता आरती वगैरे करून घेतली आणि लगेचच मग आरती वगैरे झाल्यानंतर मी एका साईडला भात लावून दिला आणि मग भात लावल्यानंतर मी पोळ्यांची कणिक ही मळून घेतली. मग आता पोळ्या टाकायच्या होत्या, मग भाजी काय करू आणि उशीर पण खूप झालेला होता. मग म्हटलं जाऊ दे. मग त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी बाहेरूनच रेडीमेड शेवभाजी घेऊन आले होते आणि मग शेवभाजी आणणार होते. मग फक्त मला पोळ्या आणि भात करायच्या होत्या. मग म्हणून मी सगळ्यात आधी पूजा वगैरे झाल्यानंतर भात लावून दिला एका साईडला आणि भात लावल्यानंतर लगेचच मी पोळ्या ह्या टाकून घेतलेल्या होत्या. आणि माझा पण उपवास असल्यामुळे तर मी दूध पोळीवर सोडते, मी काही भाजी वगैरे खात नाही. मग म्हटलं चल फटक्यात पोळ्या पण टाकून घेईन आणि उपवास पण सोडून घेईन.
तर अशा प्रकारे होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण अजून पुन्हा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला ठीक आहे, बाय.